मी मधुरा नाही मीरा बोलते. ऐकू येतंय तुला? तर नीट ऐक. यापुढे जर मधुराला त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर परिणाम खूप वाईट होतील. ताई, कोणाचा फोन होता? अगं तू का उठलीस? चल झोपायला चल. नाही नाही नाही, फोन कोणाचा होता? मिहिरचा होता ना? अरे यार, हा मुलगा डोकं फिरवलं नुसतं. थांब आता बघच मी ना. एक मिनिट मधुरा प्लीज, तू काहीही करणार नाहीयेस. मी बोलते मनीषा ताईंशी. मलाही वाटलं नव्हतं ग मिहिर असा वागेल. म्हणजे सगळं अटीतटीला आल्यासारखंच वागतोय तो. बहुतेक ड्रिंक केलं होतं. ओ गॉड. मी मधुरा नाही मीरा बोलते हे सुद्धा कळत नव्हतं का त्याला? हे बघ, तू काळजी करू नकोस. उद्या सकाळीच बोलते मी मनीषा ताईंशी. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच आपल्याला थांबवलं पाहिजे. ताई, मिहिर असं नव्हतं ग. खूप चांगला साधा सरळ मुलगा होता. माणसाशी पटापट कशी बदलतात हे आपण तरी कसं असं चटकन विश्वास ठेवतो. ताई, मला खूप भीती वाटतेय. मला काही कळत नाहीये. नको टेन्शन घेऊ, शांत. सगळं ठीक होईल. मिहिर, मिहिर, मिहिर राजा उठ ना. मिहिर, मिहिर काय झालं? झोप लागली का इथे तुला? बरं वाटत नाहीये का? एक काम कर, तू जाऊन फ्रेश हो. मी ब्लॅक कॉफी करून आणते. हा थांब ना ग. मिहिर, अरे मिहिर काय झालंय? मिहिर, मिहिर ऐक ना. मिहिर तू मिहिर, या सगळ्यात याला बाहेर यायला खूप वेळ लागणार आहे. काळजी वाटते मिहिर तुझी. हॅलो. हॅलो मनीषा काकू, मी मीरा बोलते. ओळखलं? हा मीरा बोल ना. जरा महत्वाचं बोलायचं होतं. आता बोलू शकतो का? हो बोल ना. काकू, मिहिर आणि मधुरा किती चांगले मित्र आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. पण मधुरा नाही म्हणाल्यापासून त्यांचं नातं अगदी बिघडून गेलंय हो. कल्पना आहे मला त्याची. पण मीरा, मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करतेय. काकू, गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी आपल्याला लवकरात लवकर मिहिरला समजवायला हवं. ऍक्च्युली काल मी खरंच मनापासून प्रेम करतो तुझ्यावर. या जगात कोणी नाहीये का तुझ्यावर इतका प्रेम करणारा? मी खरंच मनापासून प्रेम करतो. तू नसशील करत ना तर मी ना, मी लावेन तुला माझ्यावर प्रेम करायला. काकू प्लीज, तुम्ही रागवू नका. म्हणजे हे सगळं सांगणं मला गरजेचं वाटलं म्हणून मी सांगितलं. तुम्ही तर एक काउन्सिलर आहात. माझ्या बोलण्याचा तुम्ही चुकीचा अर्थ नाही घेणार, आय होप. नाही मीरा, माझा गैरसमज अजिबात नाही झालाय. इनफॅक्ट मिहिरच्या वतीने मी सॉरी म्हणते तुला. काकू प्लीज, तुम्ही सॉरी वगैरे म्हणावं म्हणून मी फोन नाही केलाय. तसा मिहिर बालिश आहेत तशी आमची मधुराई जरा बालिशच आहे. आपणच त्यांना सांभाळून पुढे जायला हवं ना. फक्त तुमच्या कानावर घालायचं होतं म्हणून सांगितलं. बरं झालं मीरा, तू मला सांगितलंस हे सगळं. मी मिहिरशी पुन्हा बोलते. लेट्स होप फॉर द बेस्ट. ठेवते. शशांकला हे सगळं सांगायला हवं. मधुरा, तू फोन ठेव बघू आधी. उपमा थंड होतोय ग. सतत त्या फोन मध्ये घुसलेले असतेस. काय करतेस एवढं? आदित्यला एक मस्त व्हिडिओ पाठवते. हो बघू. तुझ्या इंटरेस्टचा नाही ग, त्याला कळेल बरोबर. आमच्या फील्डशी रिलेटेड आहे. अच्छा. बाय द वे, शशांक सर पण खूप खुश आहेत त्याच्यावर. खूप हुशार आहे आदित्य. म्हणजे असं पटपट काम पिकअप केलंय त्यांनी. नो
असं माझं आणि त्याचं ट्युनिंग पण मस्त जमलंय. ऑफकोर्स आम्ही एका एजचे आहोत, पण तसं बघायला गेलं ना तर मी आणि मिहीर सुद्धा सेम एजचे आहोत. पण मिहीर मध्ये ना ती मॅच्युरिटी नाहीये. आदित्यच्या कंपनीत कसं कूल आणि सिक्युअर वाटतं. चलो सेंट. आज आदित्यने ब्रेकफास्टला तर चुकल्यासारखं वाटतं ना. खूपच. ऑफिसमध्ये पण बोर होणार आहे तो नाहीये तर. तुला माहितीये स्टाफ मेंबर्स मध्ये पण खूप पॉप्युलर आहे तो. सतत हसतमुख असतो ना, म्हणजे कुणाच्या आधीमध्ये लुडबुड करत नाही, केव्हाही मदतीला तयार असतो. मस्त आहे तो. मिहीर सारखा नाहीये खडूस. मिहीर खूप चांगला होता ग आधी. हल्ली काय माहिती काय झालं असं तिरका वागतो. तरी मी त्याच्याशी खूप चांगलं वागते. हा, त्याला अजिबात जाणवू देत नाही की मध्ये असं काही झालं, पण तो विचित्रच वागतो. काल बघितलं ना काय झालं. बरं, तू हे सगळं आदित्यला सांगितलंस का? म्हणजे मिहीरने कशी गाडी चालवली वगैरे? नाही ना. काल आदित्यला फोन केला तर त्याचा फोन बिझी लागत होता. तुला फोन केला तर तुझाही फोन बिझी. की वैतागले होते ना मी काल. पण आज आदित्य आल्यावर सांगणार आहे मी त्याला. हो सांग, कदाचित मिहीर त्याचं ऐकेल. आदित्यला ना बरोबर कळतं कोणाला कसं समजावायचं ते. शशांक ऐक ना, मी काय म्हणतेय, आपण चौघांनी कुठेतरी बाहेर जायचं का? म्हणजे अगदी शॉर्ट ट्रिप आपल्या मिहीरसाठी. बघ ना, त्या निमित्ताने आपण चौघं एकत्र राहू, आपल्यात बोलणं होईल, मिहीरला बरं वाटेल. हे बघ, जे काही घडलंय त्यानंतर. काय घडलंय म्हणजे? एवढं काय घडलंय? एका मुलीने त्याचं प्रपोजल नाकारलंय. आभाळ कोसळल्यासारखं करतोय हा. ही हॅज टू ऍक्सेप्ट इट ग्रेसफुली. सगळं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं वागतोय. नॉनसेन्स. आणि आज हे फोनचं प्रकरण. आता बोललो नाही ना तर हाताबाहेर जाईल. शशांक, मान्य आहे मला, पण कसं आहे ना, प्रत्येक माणसाची प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायची पद्धत ना वेगळी असते. त्याला वेळ द्यायला हवा. आपण त्याला पुरेसा वेळ दिलेला आहे, समजून घेतलंय, सावरलंय. पण या सगळ्याचा परिणाम कामावर आणि ऑफिस मधल्या वातावरणावर होतोय. मला ते चालणार नाही. बाबा, दादा आले. शशांक, तू जरा. शर्वरी, आज लंच साठी आपण काहीतरी स्पेशल बनवायचं का? हा, सांग ना, आपण काय करूया? मिहीर, ऐक ना, मी काय म्हणतेय, आज आम्ही काहीतरी ना स्पेशल बनवायचा प्लॅन करतोय. घरी येशील जेवायला? अनिशा, मिहीर, मला तुझ्याशी बोलायचंय. मिहीर, मी तुझ्याशी बोलतोय. काय चाललंय तुझं? कसा वागतोयस तू? भानावर आहेस का? तुझा स्वतःवर काही कंट्रोल उरलाय की नाही? शशांक, तू जरा. अजिबात मध्ये बोलू नकोस तू मनीषा. आपण काय अडाण्यासारखे वागत नाही आहोत. खूप संयम ठेवलाय आपण, पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. तुझ्या पद्धतीने वाहवत चाललायस ना, ते खूप डेंजरस आहे. अरे, पुढे जाऊन पश्चाताप करण्यापेक्षा वेळीच शहाणा हो. भानावर ये. अरे, 1000 वेळा तुला सांगितलंय, तू तुझ्या करिअरवर फोकस कर. पण तुझा आडेल तट्टूपणा तसाच चालू आहे. हे मधुरा तुला आवडली तशी आम्हालाही आवडली, आणि तू विचारलंस तसं आम्हीही विचारलं ना तिच्या घरच्यांना. पण तिच्या नव्हतं मनात. इट्स फाईन. पण त्यात इतकं इश्यू करण्यासारखं काय? वाईट वाटणं आम्हीही समजून घेतलं मिहीर.
पण तुझं मात्र अतिच होत चाललंय. काल रात्री नशेमध्ये तू मधुराला फोन केला होतास. शशांक, तू जरा केला होतास का नाही सांग. सकाळी मीराचा आईला फोन आला होता. काय चाललंय मिहिर? हे कल्चर आहे का आपलं? हे असं वागतात चांगल्या घरातली मुलं? हे सगळं ताबडतोब थांबलं पाहिजे मिहिर. मी खूप अपसेट आहे. आणि मीराला ताबडतोब फोन करून सॉरी म्हणायचंयस. आणि मधुरा हा चॅप्टर आजपासून क्लोज्ड. तू फक्त आणि फक्त कामाकडेच लक्ष देणार आहेस. कोणताही वेडा वाकडा प्रकार यापुढे घडता कामा नये. नाहीतर काय? हा, बोला ना, नाहीतर काय? नाही, मीच वाईट आहे, मीच मूर्ख आहे, अख्खं जग शाण आहे, पण मी वेडा आहे ना. मधुरा किती चुकली तरी मी तिला सॉरी म्हणायचं. तुम्ही फक्त तिचीच बाजू घ्या. हो, मला फक्त मी कोणाला आवडतच नाही ना. आय हेट यू ऑल. मिहिर, काही गरज नाही. कळू दे त्याचं त्याला. छान डिझाईन आहे मॅडम. कसं सुचतं तुम्हाला? अरे काही नाही, क्लायंटच्या आवडीनिवडी, त्यांचे विचार, लाईफस्टाईल सगळ्याचा विचार करायचा आणि मग होतं असं डिझाईन. हो, पण हे म्हणजे अप्रतिमच झालंय. आम्ही आपल्या ड्रॉइंग वर फोकस करतो नुसतं. तू पण शिकशील हळूहळू. प्रॉपर अभ्यास करायला लागशील मग. काय चाललंय निखिल? गप्पा मारायला येतोस तू इकडे? मगाचपासून बघतोय गप्पा मारतोय. बस आधी सर, आम्ही जागेवर बस. मीर, अरे आम्ही कामाचंच बोलत होतो. काय तू काय तोंडाकडे बघतोय माझ्या? काय सांगितलं मी? मी तुला सांगितलं ना आम्ही कामाचं बोलत होतो. कशाला त्याच्या अंगावर ओरडत होतास? काय पद्धत झाली मी? हे पद्धतीचं तू शिकवू नको मला. तू तर तुझ्या ताईला सांगितलंस माझ्या आईला फोन करायला. हा, माझ्या आईचे कान भरलेत तुम्ही नका सांगू ग मला पद्धतीचं. मिहिर, हे बघ, सगळी लोक बघतायत. तू जरा हळू बोल ना. तमाशा कशाला करतोयस? तमाशा मी करतोय का तुम्ही करताय? काय गरज होती आईला फोन करायची? तू स्वतः काल रात्री कसा वागत होतास मिहिर? ड्रिंक करून काय वाटेल ते बोलत होतास, धमक्या देत होतास. आणि हे बघ मिहिर, ताईने जर फोन नसताना केला तर मी केला असता. आता आधी काय वागत होतास ते बघ. काय वागते मी? प्रेम करतो यार तुझ्यावर. आणि प्रेम करण्यात काय गुन्हा आहे सांग ना मला. मिहिर, ते प्रेम व्यक्त करण्याची पद्धत चुकीची आहे ना. पण आपण तो चॅप्टर ऑलरेडी क्लोज केलाय ना. तू जा यार मिहिर, प्लीज. मला काम करू दे. जा तू. चॅप्टर आहे ना तू क्लोज केला असशील, पण मी नाही केलाय. कळलं ना? प्लीज सोड, प्लीज. नाही सोडणार. मिहिर, यू हर्टिंग मी. प्लीज सोड. नाही सोडणार. काय करणार आहेस? हा, हो म्हण मला. प्लीज हो म्हण. मी नाही म्हणणार आहे. हो सोड तू. तुला हो म्हणावंच लागेल. मी नाही म्हणणार आहे. मधुरा, तुला मला हो म्हणावंच लागणार मी आहे. नाही म्हणणार आहे. ए, गप्प सर. बापरे, हे सगळं ताबडतोब शशांक सरांच्या कानावर घालायला हवं. ए, गप्प सर.
सगळ्यांना धडा शिकवावा लागणार आहे मला. ऍटिट्यूड दाखवते मला. नाही तुला मिहीर करत करत नाचायला लावलं ना मी, नावाचा मिहीर नाही. सगळे ज्ञान देत आहेत मला, सगळे. एकेकाला सरळच करतो आता. हॅलो शर्वरी. हा शरू बोल ना. आई लवकर घरी ये, दादा सुसाईड करण्याचा प्रयत्न करतोय. काय? अगं काहीतरी काय बोलतीयस तू? अगं नाही, त्याचाच फोन आला होता की मी सुसाईड करतोय म्हणे. मी क्लासून घरी निघालीये. आई प्लीज काहीतरी कर. एक काम कर, तू बाबांना फोन करून कळव. मी पोहोचते घरी लवकर. बाय. हे बघ, जे काही घडलंय ना त्यातलं काहीही लपवू नकोस. हो सर. हा सर, पण प्लीज काही गैरसमज करून घेऊ नका. पण मिहीर सर. तुला हो म्हणावंच लागेल. सर एक मिनिट. हा सर. बोल शर्वरी. बाबा लवकर घरी पोचा, दादा सुसाईड करण्याचा प्रयत्न करतोय. काय? सुसाईड? बरं झाला फोन केलास. बरं ऐक ना, माझ्या डेस्क. ऑफिस मध्ये नाही आदित्य. मधुरा काय झालं? तू रडतेस का? मिहीर खूप विचित्र वाटतोय रे. मला सगळं असह्य झालंय. मला तुला भेटायचंय आदित्य. तू कुठे आहेस आता? हे बघ, मी पुण्यात आहे. मुंबईला यायला निघालोय आता. नाही मग तू कॉफी शॉप मध्ये ये, मी तुला तिकडेच भेटते. हा मला काय करावं काही कळत नाहीये रे. मला काही सुचत नाही आदित्य. मधुरा शांत हो, रडू नकोस. हे बघ, प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन असतं. आणि तू तर झाशीची राणी आहेस, मग रडतेस काय? झाशीची राणी म्हणूनच मला रडायला येते आदित्य. मिहीर वेड्यासारखं वागत होता, पण मी पण वेड्यासारखं वागले. मी मारलंय त्याला. असं डोकं फिरलं होतं. जाऊ दे, तू कॉफी शॉप मध्ये ये, आपण तिकडे भेटूया. ठीक आहे, लगेच ये. मधुरा शांत हो, अजिबात रडू नकोस. एक काम कर, कॉफी शॉप मध्ये जाऊन रडत बसण्याची अजिबात गरज नाहीये. रिक्षा पकड आणि घरी जा, कळलं? ओके आदित्य, मला खूप इन्सिक्युअर वाटतं. प्लीज लवकर ये. अरे परत रडायला लागलीस? मधुरा शांत हो, मी आहे ना. हे बघ, मी लवकरात लवकर घरी पोहोचतोय. तू रिक्षा पकड आणि घरी जाऊ. ओके? मिहीर हे बघ, आपण बोलून सोल्युशन काढूया. प्लीज ड्रास्टिक स्टेप घेऊ नकोस. मिहीर ऐक, तुझं खूप प्रेम आहे रे. तुझ्यावर खूप प्रेम आहे मी. प्लीज असं काही करू नको. खूप लाडका असते तू. मी दार उघड, आपण बोलूया ना. नाही, मी आज सगळं संपवणार आहे. मी आज सगळं संपवणार. नाही मिहीर, नको बोलून. प्लीज दार उघड. मी नाही उघडणार आहे दार. माझ्यावर कोणीच प्रेम करत नाहीये ना. आता मी सगळं संपवणार आहे. ताई, जगून काही उपयोग नाहीये माझा. दादा दादा प्लीज आई बाबा मिहीर दार उघड. मिहीर हे बघ, तू माझ्यावर रागवलायस ना, मी आलोय बघ तुला राग काढायला. मिहीर प्लीज दार उघड. मिहीर हे बघ, अरे आपण सगळे मिळून मार्ग काढूया. अरे आत्महत्या हा काय मार्ग आहे का? मिहीर मिहीर दारू मिहीर